घेऊन उतरलेत हर्षला स्पोर्ट्स क्लब वाघिवली आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हा भला मोठा धमाका हर्षला चषक 2025 चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका मॅच स्पीडली ऑन करा चला आशिकीश दादा आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या आयोजक वारंवार आपणास सूचित करतात तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सूरज पाटील आणि रोशन पाटील बाळा आपल्याला पाहायला मिळतोय काय भैरव चिंचपाड आणि काय भैरव विचुंबे तर भैरवनाथ विचुंबे आणि काय भैरव चिंचपाडा या दोन टीम मध्ये घमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळते तर सुलक्षणजी भोईर आपणास देखील मी आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आपला देखील हर्षला ट्रॉफी 2025 चौथ्या पर्वामध्ये गौरवजी पाटील श्यामजी पाटील आणि लालचंदजी गावण यांच्या माध्यमातून सरसे स्वागत तर सामन्याला देखील सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते सूरज पाटील आला स्ट्रायकिंग एंडला गोलंदाज करण घनसोलकर ओव्हर द विकेट करणचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय झेलची संधी परंतु या क्षणाला जजमेंट चुकला आणि आज चौकार पाहायला मिळालाय पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय करण पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय या मोमेंटला लॉफ्ट केला टायमिंग भरपूर चांगला आहे चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने वाडिस्ट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे सलग बॅक टू बॅक दुसरा चौकार देखील सूरज पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय सूरज पाटील वाघिवली वाडा या गावाच्या आख्यायिका ज्या खेळाडूने मात्र आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर संपूर्ण भारतभर गाजवली तो खेळाडू आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतो आतापर्यंत 2 चौकार मारलेत त्याने सलग आणि एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट देण्याचा प्रयत्न टीम काय भैरव
चिंचपाड या टीम साठी ॲज आयकॉन प्लेअर म्हणून भरपूर चांगला खेळ त्याचा आतापर्यंत राहिलाय एकंदरीत स्पर्धेमध्ये. वेट अँड वॉच ही भूमिका वापरली, बॅकफुटला जाऊन मोठा पूल करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग थोडंसं चुकलं, बॅटच्या रनरमध्ये परफेक्ट वेध घेतला गेला नाही आणि एकच रन या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 9 रन आतापर्यंत होतात. गोलंदाज पुन्हा एकदा करण सज्ज होते. करणचा हा बॉल रोशन पाटील साठी होता, परंतु रोशनला थोडंसं प्रभावित केलं करणला. परंतु ज्या प्रकारे जसा टप्पा पडला, गती परिवर्तनाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. या मोमेंटला लाजवाब इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर पकडलाय झेल आणि विकेट क्रमांक पहिला. काय भैरव चिंचपाडा या टीमला पहिला धक्का. रोशन पाटील ची खेळी कुठेतरी अंधारामध्ये येत असताना पाहायला मिळते आणि पहिला विकेट गमावलाय. ज्या फलंदाजाकडून अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये झालं आणि विकेट क्रमांक 1 गमावलाय. काय भैरव चिंचपाडा या टीमला पहिला धक्का. ऑन स्क्रीन आपण पाहतोय प्रथमेश म्हात्रे, ओरण तालुक्यातील फुंडे गावाचा हिरा. आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर असंख्य स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवल्याने मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता या फलंदाजाकडे आहे. धीम्या गतीचा हा बॉल, परंतु लाईन चांगली होती. लाईन मिस केली, परंतु 1 रन बाईटच्या स्वरूपामध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. टीम काय भैरव 11 चिंचपाडा या टीमच्या धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना एक मोठा स्कोर उभा राहायचा आहे. असं आयकॉन प्लेअरच्या भूमिकेमध्ये सध्याच्या घडीला हे दोन्ही फलंदाज संघर्ष करतात. तर गोलंदाज सज्ज होते स्वप्नीलचा पहिला बॉल लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला. 1 धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल आणि फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेसाठी गरज या ठिकाणी जी गरज होती ती गरज देखील कंप्लीट केली गेली आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 12 रन. या मोमेंटला लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगलं होतं, परंतु चेंडू जाईल सर 4 रन साठी चौकार आलाय. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 16 रन. या मोमेंटला नो बॉलचा इशारा आलाय. क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहायला मिळाला. एक सिंगल पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल. या मोमेंटला घडलंय काय? फेकी चांगली होती, गॅदर खराब राहिला आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते.
फ्रीडची संधी देखील आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 रन. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. धमाका पाहायला मिळतोय. हा षटकार पुन्हा एकदा नो बॉलवर हा आक्रमकतेचा बाणा पाहायला मिळाला. षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 9+6 टोटल 7 रन ऍड होतील. टीमची धावसंख्या आतापर्यंत 33. पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. टायमिंग भरपूर चांगला. एक धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल, परंतु टीमची धावसंख्या आतापर्यंत 34. 34 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. स्पेल नंबर 2 सध्याच्या घडीला मार्गस्थ पाहायला मिळते. लाईन चांगली होती, लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. चौतीस रन. या बॉलवर लॉफ्ट केलाय. फटका चांगला आहे. टीमची धावसंख्या होते 40 रन. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा एक षटक आतापर्यंत शिल्लक आहे. तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. नऊ बॉल आतापर्यंत पेस केले. 30 रनवर खेळतोय सूरज पाटील. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. स्लॅप स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉटमॅनचा चांगला वापर केला. एक सिंगल पूर्ण. सेकंड रन साठी कॉल. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आक्रमकतेचा प्रयत्न झालाय. फक्त आणि फक्त एकच सिंगल. एक रन देखील या ठिकाणी कंप्लीट होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 43.
43 रन. धीम्या गतीचा हा बॉल, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. कोलर पद्धतीचा बॉल उडवलाय. डीपेक्षा कव्हरला फिल्डर होता तैनात, पकडलाय झेल आणि फलंदाज प्रथमेश म्हात्रे या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, उंची भरपूर चेंडूने गाठली. एक धाव देखील पूर्ण होते. दुसऱ्या रन साठी कॉल, दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 45 आणि 46 रनचं टार्गेट असेल. सलग 46 रनचं लक्ष आहे आणि
तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, सामना त्वरित चालू करा. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा, कारण या सामन्यानंतर 2 सामने आम्हाला खेळवायचे. गौरव तर मॅचला होते सुरुवात आणि पहिला बॉल. यस, इट इज अ वाईट. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होते. 46 रनचं लक्ष आणि अजूनही 45 रनची गरज. 18 बॉल 45. धीम्या गतीचा हा बॉल. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केले. दिशा भरकटल्यानंतर 17 बॉल मध्ये अजूनही 45 करायचे आहेत भैरवनाथ विचुंबे या टीमला. या मोमेंटला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर भरपूर वेगाने धावत चाललाय. 1 धाव देखील पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल. दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू फळीचा संपर्क तुटला. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. आशिकेश भोईर आणि सुमित डोंगरे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. असं ओपनर बॅट्समन म्हणून हे दोन्ही संघ, हे दोन्ही खेळाडू मात्र आपल्या टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल. भरपूर वेगाने धावलेत हे दोन्ही फलंदाज. दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 रन. लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. 1 धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु या क्षणाला दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 3ऱ्या रन साठी कॉल आणि 3री धाव देखील. काय रनिंग पाहायला मिळते. 3री धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 3 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 8 रन. शेवटचा अंतिम बॉल. जर या बॉलवर एखादा षटकार आला तर कुठेतरी कॅल्क्युलेशन च्या साह्याने धावफलक वाढताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु अंगाचा वेध घेतला लेग बायच्या स्वरूपामध्ये. 1 धाव या ठिकाणी ऍड होते. 9 रन आतापर्यंत होतात. समीकरण बदललंय. शेवटचे 12 बॉल आणि 37 रनची गरज आहे. गोलंदाज सज्ज होते. 12 बॉल 37. पहिला बॉल व्हाईट बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा आलाय. फ्रीची संधी असेल फलंदाजाच्या खात्यामध्ये. आता मात्र 12 बॉल मध्ये करायचे ते म्हणजे 36 रन. प्रति षटका मागे 18 रनची सरासरी गाठावी लागेल या मॅच मध्ये. 12 मध्ये करायचे 36 रन. 12 बॉल मध्ये 6 षटकार.
या मॅच मध्ये सामना जिंकून देऊ शकतात. फ्रीडचा बॉल लाईन मिस केली, हाफ ट्रॅकर होता परंतु बॅट्समनची मोमेंट रीड करून बॉल सीम केलाय. गोलंदाज क्रमांक 2 गोलंदाजीच्या मार्कवर. संकेत पाटील मात्र विजयाचे संकेत देत असताना आपल्या टीमसाठी कोलर पद्धतीचा हा बॉल, परंतु या क्षणाला एक धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल. दुसरी धाव देखील भरपूर वेगाने धावलाय फलंदाज सुमित डोंगरे, परंतु या क्षणाला तर नो बॉल नाही. 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 14 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर लॉफ्ट केलाय, परंतु एक चांगला झेल देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. 16 रन आतापर्यंत होतात. या मोमेंटला लॉफ्ट केलाय, परंतु तेवढ्याच ताकदीचा झेल पकडलाय सूरज पाटीलने. नवीन फलंदाज स्वप्नील कांबळे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर नवीन फलंदाज स्वप्नील कांबळे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शेवटचा अंतिम बॉल. लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला लॉंग ऑफच्या दिशेने, परंतु चेंडू जाईल 4 रनसाठी. चौकार आणि समीकरण बदललं. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 6 बॉल आणि 26 रनची गरज. सहा बॉल मध्ये 26 रनची गरज असताना पहिला बॉल डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल मध्ये आता करायचे आहेत 26 रन. आज मात्र एक नवीन विक्रम होईल की काय सुमितच्या नावावर. धीम्या गतीचा हा बॉल, परंतु लाईन मिस केली. 4 बॉल आणि 26 ची आवश्यकता. लॉफ्ट केलाय, झेलची संधी, परंतु फिल्डर थोडासा दूरवर होता सूरज. तर चला साई टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. साई टीमचे कॅप्टन आपण त्वरित या व्यासपीठाच्या समोर. या बॉलवर लॉफ्ट केलाय, स्वप्नीलने आज षटकार आलाय.
या बॉलवर देखील समोरच्या दिशेने फटका खेळलाय आणि फलंदाज होतोय बाद आणि विराज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय। भैरवनाथ विचुंबे या टीमचा एक चमचमता सितारा आपल्याला पाहायला मिळतोय ऑन स्क्रीन आणि सध्याच्या घडीला कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आज जर या कॅप्टनची चर्चा पण केली ना तर हर्षद आतापर्यंतचा हा तिसरा सामना भैरवनाथ विचुंबे संघ खेळतो आणि या तिसऱ्या जो चालू सामन्यामध्ये आतापर्यंत एकही टॉस हारलेला नाही। लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने आणि हा चौकार परंतु सामना जिंकलाय काय भैरव चिंचपाडा या टीमने। तर चला टॉस साठी त्वरित या।